ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। 190 उरण मतदारसंघात 66.84% मतदान झाले। त्यामुळे उरणचा आमदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। उरणमध्ये आमदार महेश बालदी, प्रीतम म्हात्रे, मनोहर भोईर यांच्यात थेट लढत होत आहे। उरण विधानसभा मतदारसंघात प्रत्येक वेळेला नवीन उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो। या विधानसभेच्या निवडणुकीवेळी देखील तसाच अंदाज वर्तवला जात आहे। 190 उरण मतदारसंघात सकाळपासूनच वातावरण चांगले होते। मतदान सुरळीत पार पडले। सकाळी मतदानासाठी गर्दी कमी होती, मात्र त्यानंतर महिलांची घरातील कामे आटोपल्यानंतर महिला वर्ग मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्या। त्यामुळे थोड्या प्रमाणात गर्दी वाढली। पुरुषांपेक्षा महिलाच जास्त दिसून येत होत्या। 190 उरण मतदारसंघात एका ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आली। या व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी मतदान केंद्रावर व्यत्यय आला नाही। सर्वत्र सुरळीत मतदान झाले। कोणत्याही प्रकारचे गालबोट या ठिकाणी लागले नाही। पोलीस खाते आपली भूमिका चोख बजावत होता। आमदार महेश बालदी यांनी उरण NI हायस्कूल, उभाटा गटाचे उमेदवार माजी आमदार मनोहर भोईर यांनी शेवे, तर शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी कोपर केंद्रावर मतदान केले। 190 उरण मतदारसंघात 66.84% मतदान झाले आहे। त्यामुळे उरणचा आमदार कोण होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे।